मित्रांनो, वेक्टर कॅल्क्युलस या युनिट मधला मोस्ट इम्पॉर्टंट टाइप आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. सो हा टाइप बघूया. बघा आता डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ह्या टाइप मध्ये मोस्टली 4 सब केसेस विचारले जातात. तुम्हाला 5 सब केसेस असतात. पहिली असते केस ए, अलॉंग द वेक्टर. अलॉंग द वेक्टर कुठल्या कुठल्या केसेस आपल्याला बघायचे आहे त्या मी तुम्हाला इनलिस्ट करून देतो. सेकंड सब केस आहे टुवर्ड्स द पॉइंट. टुवर्ड्स द पॉइंट. थर्ड असते म्हणजे सी, केस सी. एवढ्या केसेस येतात. नॉर्मल टू द सरफेस एवढ्या आपल्याला स्टडी करावं लागतं. नॉर्मल टू द सरफेस. केस डी ती आहे लाईन आणि केस ई म्हणजे 5वी केस ती आहे टँजेंट टू द कर्व. टँजेंट टू द कर्व. सो बघा मित्रांनो, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह जेव्हा स्टडी केला जातो तेव्हा त्यामध्ये तुम्हाला ह्या 5 केसेस स्टडी करावं लागतं. सो तुम्हाला ह्या 5 पैकी कुठल्या तरी एका केसवरती क्वेश्चन येतो. कधी कधी कुठल्या 2 केस पण विचारतात. लक्षात ठेवा. सो डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये ह्या 5 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. ह्या 5 पैकी 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. सो आपण आता 1 बाय 1 स्टडी करूया. सुरुवात करूया अलॉंग द वेक्टर, मग टुवर्ड्स द पॉइंट, नॉर्मल टू द सरफेस, लाईन आणि टँजेंट टू द कर्व. सो मित्रांनो, पहिली केस आहे केस आहे अलॉंग द वेक्टर. बघूया क्वेश्चन कसं असेल. फाइंड द डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ. बघा डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह क्वेश्चन मध्ये क्वेश्चन ओळखायला सोपा आहे. या शब्दावरून आपण क्वेश्चन ओळखणार. पहिला क्वेश्चन आहे फाइंड द डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इक्वल टू xy² प्लस yz³ ॲट 1 - 1 1 अलॉंग द वेक्टर i बार प्लस 2j बार प्लस 2k बार. असा क्वेश्चन दिला आहे. बघा अलॉंग द वेक्टर हा वेक्टर दिला आहे. वेक्टर म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत ज्यामध्ये ज्या इक्वेशन मध्ये IJK असतात त्याला वेक्टर म्हणतात. याच्यात IJK होता का? नाही, म्हणजे ही अल्जेब्रिक टर्म. याच्यात IJK आहे बघा, म्हणजे ही वेक्टर टर्म. सो एक अल्जेब्रिक टर्म आणि एक वेक्टर दिलेला असेल अशा प्रकारची ही केस आहे. सो बघा प्रश्न कसा सोडवायचा. सो सोल्युशन स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिली स्टेप, 3 स्टेपमध्ये गणित सोडवायचं. पहिली स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये फाइंड करायचा डेल्टा फाय. सो डेल्टा फाय कसा काढणार बघा. डेल्टा फाय इज इक्वल टू, लक्ष द्या, आय बार डॅबा बाय डॅबा एक्स. हा गोल डी काढायचा, याला म्हणतात डॅबा. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल पार्शियल डेरिव्हेटिव्ह कशी काढायची. याला डॅबा म्हणतात, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आय बार डॅबा बाय डॅबा एक्स ही पूर्ण इक्वेशन xy² प्लस yz³ प्लस, आता पुढे काय येईल बघा, आय नंतर काय येईल जे मध्ये प्लस घ्यायचा, जे बार डॅबा बाय डॅबा एक्स नंतर डॅबा बाय डॅबा वाय. पुन्हा हीच इक्वेशन xy² प्लस yz³ प्लस आय जे, आता काय येईल के प्लसच घ्यायचा, प्लस 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 IJK डॅबा बाय डॅबा एक्स डॅबा बाय डॅबा वाय डॅबा बाय डॅबा झेड. पहिली स्टेप अशीच करायची. प्रत्येक प्रॉब्लेम डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह वर्डिंग दिसला की असंच करायचं. xy² प्लस yz³. बघा पहिल्यांदा हे लिहिलं. आता सिम्प्लिफाय करायचं. कसं बघा, सिम्प्लिफाय करताना डेरिव्हेटिव्ह काढायचे. आता इथे x आहे, सो इथे पॉइंट करून घ्या. इथे x आहे बघा, x चा डेरिव्हेटिव्ह x सोबत येईल. इथे y आहे, इथे y आहे, इथे y आहे, इथे डेरिव्हेटिव्ह होईल z, इथे z. सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह करायचे. बघा आता डेल्टा फाय इज इक्वल टू, हा आय बार तसाच ठेवायचा, डेरिव्हेटिव्ह लिहायचा नाही, कारण आता डेरिव्हेटिव्ह काढतो. इथे डेरिव्हेटिव्ह काढायचा होता म्हणून डेरिव्हेटिव्ह लिहिला होता. आता डेरिव्हेटिव्ह नाही लिहायचा. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत झाला 1, त्याला मल्टिप्लाइड y² तसाच. बघा त्याच टर्मचा त्याच टर्म सोबत डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx सोबत 1, त्याला मल्टिप्लाइड y² तशीच, प्लस dx सोबत डेरिव्हेटिव्ह करतोय पण इथे x ची टर्म आहे का? नाही. नाही उत्तर आलं की आन्सर 0. करेक्ट. पुढे बघा प्लस जे बार अगेन. आता विथ रिस्पेक्टिव्ह dy करतोय, मग y चेक करायचं, y आहे का? आहे. मग त्याला मल्टिप्लाइड टर्म तशीच, y² चा डेरिव्हेटिव्ह 2y प्लस y चा डेरिव्हेटिव्ह dy सोबत 1, त्याला मल्टिप्लाइड z³ तसाच. क्लिअर इथपर्यंत. आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस k बार. आता विथ रिस्पेक्टिव्ह z डेरिव्हेटिव्ह करायचं. पुढे बघायचं, इथे z ची टर्म आहे का? नाही. नाही आलं की 0, प्लस इथे z ची टर्म आहे का? आहे. मग तिला मल्टिप्लाइड तशीच, z³ चा डेरिव्हेटिव्ह आला 3z². सो बघा पुन्हा एकदा लक्ष द्या आणि हा आपला ब्रॅकेट कंप्लीट झाला. बघा पुन्हा एकदा मी सांगतो काय केलं.
विथ रिस्पेक्ट टू dx डेरिव्हेटिव्ह काढायचा होता. सो एकशे टर्म आहे काय, एकशा टर्मचा डेरिव्हेटिव्ह होईल, त्याला मल्टिप्लाइड टर्म तशीच, प्लस इथे एकशे टर्म नाहीये ना, कारण dx सोबत करतोय मग एकशे टर्म पाहिजे, एकशे टर्म नाही म्हणून डेरिव्हेटिव्ह 0. dy सोबत करतोय एकशे टर्म तशीच, y स्क्वेअरची y ची टर्म आहे, y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 आहे, त्याला मल्टिप्लाइड x तसाच. इथे पण dy सोबत करतोय ना, मग y ची टर्म पाहिजे आहे, y चा डेरिव्हेटिव्ह 1, त्याला मल्टिप्लाइड टर्म तशीच, मल्टिप्लाइड टर्म तशीच ठेवायची, पण ज्याच्यासोबत डेरिव्हेटिव्ह करतोय dz सोबत z ची टर्म नाहीये, टर्म नसेल तर 0. जसं dx सोबत करत होतो x ची टर्म नाही 0, करेक्ट. आणि dz सोबत करतोय z ची टर्म आहे, पण त्याला मल्टिप्लाइड टर्म तशीच, z³ चा डेरिव्हेटिव्ह 3z². ओके, म्हणजे सेम टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, फक्त सेम टर्मचे डेरिव्हेटिव्ह करायचे, बाकी 0. आलो. डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर हा पॉइंट पुट करायचा 1 - 1 1. सो पुट एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह शिकवतो आहे, सो व्यवस्थित समजून घ्या. हे आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह कॉन्सेप्ट, एकदम इझी वेने आपण करतोय. कुठलाही प्रॉब्लेमला असंच करा, तुमच्या आउट ऑफ मार्क फिक्स होतील. सो जो पॉइंट क्वेश्चन मध्ये दिलेला असेल त्याच्यातल्या पहिल्या व्हॅल्यूला x मानायचं, दुसऱ्या व्हॅल्यूला y, तिसऱ्या व्हॅल्यूला z, म्हणजे आलेल्या आन्सर मध्ये xy z च्या ठिकाणी या किमती टाकायच्या. सो आपला डेल्टा फाय तयार होईल. I बार हा 1 तसाच, बघा लक्ष द्या, जस्ट अ मिनिट, 1 तसाच, y आहे -1 त्याचा स्क्वेअर, 0 सोडून द्या, प्लस j बार. नेक्स्ट x आहे 1, पुढचा 2 तसाच, x झाला 2 झाला, y आहे -1 प्लस 1, z आहे 1 त्याचा क्यूब. आलो इथपर्यंत, ब्रॅकेट क्लोज, प्लस k बार, 0 सोडून द्या, y आहे -1, पुढे 3 आणि z आहे 1 त्याचा स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. आता हे सिम्प्लिफाय करायचं, आपल्याला डेल्टा फाय भेटेल. सो काय येईल बघा सिम्प्लिफिकेशन, लक्ष द्या, -1 स्क्वेअर 1, 1 × 1 1, सो डेल्टा फाय आला 1 I बार. इथपर्यंत क्लिअर. पुढे बघा 2 × -1 -2 -2 × 1 -2 प्लस 1चा आधी पॉवर सोडवायची, 1चा क्यूब 1, 1 × 1 1, -2 प्लस 1 किती आला -1 आणि हा j बार. पुढे बघा 1चा स्क्वेअर 1, 1 × 3 3, 3 × -1 -3, सो -3k बार. हा आला आपला डेल्टा फाय, करेक्ट. सो पहिल्या स्टेपमध्ये नेहमी डेल्टा फाय काढायचा. डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह करताना 3 स्टेप फॉलो करायच्या. पहिल्या स्टेपमध्ये जी इक्वेशन दिली असेल तिचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, हा पॉइंट टाकायचा, सिम्प्लिफाय करायचा, आपल्याला भेटेल डेल्टा फाय. अशा प्रकारे फर्स्ट स्टेप आपण सॉल्व्ह करायची. आता सेकंड स्टेप, इथपर्यंत आपण फर्स्ट स्टेपमध्ये सोडवलं. फर्स्ट स्टेपमध्ये अल्जेब्रिक टर्म आणि तिचा पॉइंट घेऊन सॉल्व्ह करतो, डेल्टा फाय काढतो. सेकंड स्टेपमध्ये हा वेक्टर घ्यायचा, तो सोडवायचा आणि त्याच्यावरनं a कॅप काढायचं. सो बघा कसं, स्टेप 2 इकडे घेतो मी, स्टेप 2. आता हा जो वेक्टर दिलेला असेल, वेक्टर गिवन वेक्टरला a बार मानायचं. काय मानणार, नेहमी गिवन वेक्टरला a बार मानायचं. सो a बार इज इक्वल टू, इथे i ला कोइफिशियंट नाहीये, कोइफिशियंट नाही म्हणजे आपण 1 घेऊ शकतो, 1 I बार प्लस 2 j बार प्लस 2 k बार. आलो इथपर्यंत. गिवन वेक्टरला a बार मानून घ्यायचं, एकदम सोपं आहे. आता a बार आला ना, त्याचा a कॅप काढायचा. a कॅप कसा होतो बघा, एकदम सोपी प्रोसेस सांगतो. आहे वेक्टर तसाच लिहून घ्यायचा, 1i 2j प्लस 2k अपॉन अंडर रूट घ्यायचं. अंडर रूट मध्ये यांचे स्क्वेअर करायचे, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर 4, हे सगळं गेलं अंडर रूट मध्ये. इथे समजा -2 असता, मायनसचा पण स्क्वेअर प्लस होतो, म्हणजे -2चा पण स्क्वेअर काय झाला असता, +4. लक्षात ठेवा. सो 4 × 4 8, 8 × 1 9, रूट 9 झालं. आणि रूट 9चा रूट काय आहे 3. सो आपला a कॅप किती आला बघा, a कॅप इज इक्वल टू 1i प्लस 2j प्लस 2k अपॉन रूट 9. रूट 9 म्हणजे 3, हा आला a कॅप. ही झाली सेकंड स्टेप. बघा पहिल्या स्टेपला आपल्याला इथे 3 मार्क भेटतात. ओके, 3 मार्क झाले. सेकंड स्टेपला 1 मार्क भेटला, 4 मार्क झाले, 6 मार्काचं सम असतं. आता लास्ट स्टेपला 2 मार्क, अशा प्रकारे असतं. बघा पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, ही फाय होती, तिचा पॉइंट होता, तिचे डेरिव्हेटिव्ह काढले, पॉइंट पुट केला, डेल्टा फाय आला. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं, जो IJK ची टर्म म्हणजे वेक्टर दिलाय त्याला a बार मानायचं, त्याचा a कॅप काढायचं. a कॅप एकदम सोपा आहे, इक्वेशन लिहून घ्यायची आणि अंडर रूट मध्ये त्यांचे कोइफिशियंटचे स्क्वेअर करायचे, तो आला a कॅप. आता शेवटची स्टेपमध्ये DD म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. त्याच्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा. सो बघा तो कसा असेल, एकदम इझी आहे. या ठिकाणी जागा इकडे मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. थर्ड स्टेप घ्यायची डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, लक्ष द्या. स्टेप 3,
स्टेप 3 ला फॉर्म्युला घेणार, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू डेल्टा फाय इंटू ए कॅप. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी. बस या फॉर्म्युल्याने सोडवायचं. लक्षात ठेवा, दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. डी डी इज इक्वल टू डेल्टा फाय इंटू ए कॅप. सो आपण किमती टाकणार आता. डी डी म्हणजे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू डेल्टा फाय. डेल्टा फाय काय बघा, हा दिस वन. ओके, सो तो मी लिहून घेतो 1i मायनस 1j मायनस 3k. डेल्टा फाय लिहिला इंटू ए कॅप. ए कॅपची टर्म काय बघा, ही 1i प्लस 2j प्लस 2k अपॉन 3. सो बघा, डी साठी डेल्टा फाय लिहिला, ए कॅप लिहिला. हा फॉर्म्युला आहे डीडीचा आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू लागणार होत्या म्हणून आपण त्या सुरुवातीला काढल्या. फॉर्म्युल्यात काय लागणार होतं, डेल्टा फाय, म्हणून स्टेप 1 मध्ये काढून घेतला. फॉर्म्युल्यात काय लागणार होता, ए कॅप, म्हणून तो स्टेप 2 मध्ये काढून घेतला. कळालं. मग आता आलेल्या सगळ्या व्हॅल्यूज इथे आपण पुट केल्या आणि आता मल्टिप्लाय करायचं, आन्सर काढायचं. सो मल्टिप्लिकेशन कसं असतं बघा, लक्ष द्या. नेक्स्ट अपॉनचा 3 फक्त यालाच आहे, तो दोघांना कॉमन घ्यायचा, दोघांना कॉमन. ओके, आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आय जे के लिहायचे नाही. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आय जे के लिहायचे नाही. आयच्या टर्मने आयच्याच टर्मला मल्टिप्लाय करायचं, जेच्या टर्मने जेला आणि केच्या टर्मने केला. क्रॉस मल्टिप्लाय करायचं नाही, सारख्या वेक्टरने सारख्या वेक्टरला. म्हणजे आयचा कोइफिशियंट 1, 1 इंटू 1, 1 इंटू 1 किती आलं 1. सो 1. जेने जेला -1 इंटू 2, -1 इंटू 2 आला -2. के ने केला -3 इंटू 6, हा झाला -6. सो हे किती होईल, -6 -2 -8 प्लस 1 -7 अपॉन 3. यस. सो आपल्याला डी डी काय भेटलं बघा. सो देअरफॉर डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू -7 अपॉन 3. हा आपला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. करेक्ट. सो बघा एकदम इझी आहे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. 6 मार्काचा क्वेश्चन आहे, कन्फर्म क्वेश्चन आहे. कसं करायचं, क्वेश्चन दिलेला होता. पहिली इक्वेशन अल्जेब्रिक टर्म तिचा पॉईंट दिला होता, तिचा मी डेल्टा फाय काढून घेतला, तो आला 1i बार मायनस 1j बार मायनस 3k बार. ओके, डेल्टा फाय करताना नेहमी हे करायचं, i बार डबा बाय डबा x प्लस j बार डबा y k बार डबा बाय डबा x डेरिव्हेटिव्ह काढायचं. आलेल्या इक्वेशन मध्ये हा पॉईंट पुट करायचा x y z च्या ठिकाणी, सॉल्व्ह करायचं. सो डेल्टा फाय आला 1i बार मायनस 1j बार मायनस 3k बार. सेकंड स्टेप, वेक्टर दिलेला असेल त्याला ए बार मानायचं, त्याचा ए कॅप काढायचं. ए कॅप कसं, लिहिलेल्या वेक्टर लिहून घ्यायचं, अंडर रूट मध्ये त्यांचे कोइफिशियंटचे स्क्वेअर करायचे. सो ए कॅप आला 1i प्लस 2j प्लस 2k अपॉन 3. आता लास्ट स्टेप, फॉर्म्युला डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह. डायरेक्शन डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे डी इज इक्वल टू डेल्टा फाय इंटू ए कॅप. डेल्टा फाय आहे हा 1i मायनस 1j मायनस 3k. ए कॅप आहे 1i प्लस 2j प्लस 2k, 1i प्लस 2j प्लस 2k अपॉन 3. मल्टिप्लिकेशन केलं, अपॉनचा 3 यालाच होता, दोघांना कॉमन घेतला. आय जे के लिहायचे नाही. 1 इंटू 1 1, -1 इंटू 2 -2, -3 इंटू 2 -6. सो आन्सर आलं डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह -7 अपॉन 3. आन्सर इज -7 अपॉन 3. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही केस होती अलॉंग द वेक्टर. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड केस बघूया, जिचं नाव आहे टुवर्ड्स द पॉइंट.